श्री स्वामी चरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वादातीतं गगदसदक्षं त्वत्वमीसादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पदनेत्र स्वास्यवदन कथाटोपी चमाला दंडकमंडलुदर कटायाकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायी माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेष शयनानंत वेशानामातीतानंता जो सकल विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथ रमू नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन क्षीरकुमार एकदंत फर्शधर गम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विद्यपणे होये जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येती आता ती ब्रह्मसुत नमियेले. जो अज्ञान तिमिर नाशक अविदा कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती मातर पितर तैशेशी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेले. धर्मस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध शेष नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोट साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काली कोण्या जातीत कोणत्या कुली कोण वर्ण श्रम धर्म कुली कोणासही कलेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी मंगल साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोरुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची असे नसे ना ऐसी एकुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी भय देती वरद हस्त करोनी आता करू आदा नमो साधुरुत्य ज्यांची नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या शरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटा वसंत नमियेले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोलवितीमान तयाचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथ रंबी तया नमित वर प्रसादा कारणे. आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयास्त राहोनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान सवर सादर श्रवण सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जिरीशवनी असे माझी असंकृतवाणी तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मदोती तुनी पायी अमोल मुक्ता फले घेतली काही घ्यावया मान सुज्ञाई हनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद आनंदे भक्त परिशोध प्रथमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरापर्णमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभापर्णमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत दुसरा अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथी पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्याप्रती होतसे
अक्कलकोटी माझारी राजाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वैशिष्ट्य साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडलीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांसी बैसवोनी दोहो हरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्य मुख्य करुनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोनी हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थ समग्र हजारो नगरे आम्ही ऐसी देखिली मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणावती वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थले पाहिली परम पावन काही दिवसही फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगलवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथुनी स्वच्छेने केवल मग पाहिले मोहल देशे हिंडुनी सकल सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले तेपासून या नगरात आनंद अहो नांदत ऐसे अमुचे सकल वृत्य असो मुलापासूनी 12 वर्ष मंगलवेड्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्यास्तनी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही अत्रिकुमार कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद आनंदे भक्त परिशोध द्वितीयाध्याय गोरहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्याय श्रीरस्तुं शुभमस्तु। श्री स्वामी चरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुराणावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगलवेडे सोडिले मोहला माझी वास्तव्य करीती अप्पाटोल झाले भक्त तेथेची सक्कल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामीसी टोल जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोलासी मागे पडतने भाग पडे टोल गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवेकऱ्यांनी परी नचत्या मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वच्छेने तेथे एक अविध होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्य स्तव निश्चिती आले चोलाप्पाचे गृहप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोलाप्पा करी आदर योग योगाधिक काही चोलाप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पायी स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोलाप्पाच्या चिंती आनंद झाला बहुसाल तेपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतरी दिवसे दिवस चाकरी चोलाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजा पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोलाप्पाचे गृहपती आले कोण एकयती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नुपसी कलला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय महवानी गावात यती येऊन फार दिवस जाहले
परी आम्हा श्रुत पायी आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया यतिवर्य. परी ते केवल अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य जरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली तेची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पडली अंतरी स्वामी केवल अवतरी. अभक्ती पलोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकल सभा आनंदली समस्ते पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नुपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद प्रेमल भक्त परिशोध तृतीय अध्याय गोड हा. श्री स्वामी राजापर्णमस्तु श्रीरस्तुं शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी चरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थी येती आता. स्वामी चरित्र गाता एकता पुराण वृत्ती चुकेल. गता अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले यती. नुपराय दर्शन देती स्वच्छने राहती तयापुरी. चोलाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्ण नित्य सेवा घडत असे. चोलाप्पाची सद्गुणी कांता तीही केवल पतिव्रता सदोदित तिच्या चिंता. आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवल ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चिंती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसारात ते तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले. ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तयास शास्त्रे केवल. नास्तिकांप्रती तत्काल योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसूनी म्हणती जनांची डोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदिले समर्थांनी अंतर जाणिले. तेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्तिनीच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चिंती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छू जन संख्यात पातले तेथे सनार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगलनाम गर्जिती वाचे. हेतू पुरवावे मनीचे मनोनिया विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फले समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरूनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ. संन्यासांपुढे लोटीती मोडली जनांची गर्दी. तो येऊनी सेवे करी संन्यासांपुढल्या नाना परी. वस्तू नेऊ लागला समर्थांनी त्या दिवशी. स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्य जाता अस्तलाशी. तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी. राहिले केवल उपवाशी रात्र होतात तयांसी. अन्नोदक वर्ज असे जो पातले करू छलना. त्यांची झाली विटंबना दंडावया कुस्तीत जना. अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा परिशोध प्रेमल भक्त. चतुर्थ अध्याय गोड हा. श्री स्वामी राजापर्णमस्तु श्रीरस्तुं शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परंपरा भक्त खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तत्पर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले वार्ता बसली चहूकडे. कोणासी पडता सांगकडे धाव घेता स्वामीकडे. राजवाडे थोड थोड तेव्हा किती एक नुपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोग्य माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी.
एकदा तयांच्या अंतरी विचार पडला ऐसा पातला. दिवानाने सरदार मान करीत ऐसे थोर तोड बैसले असता समग्र. बोले नुपावर तया प्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी. येते आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी. इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण. कोणी न बोलती वचन कोणा एका लागून. गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नुपा लागी परियेसी. आपुले जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरासी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नुपावर. तैसी ही सभा समग्र आनंदित जाहली. नुपतीस सकल जने त्या परी तात्यांसी सम्मानने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो मनती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवले वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चिंती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य मनती तयाती. अक्कलकोटीचे नुपती स्वामीचरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांनी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोड कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक दाने तृप्त केली. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. तेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितुकी व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोलाप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद्य सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोग्यासी. मग मला रावा आदेरीसी इनाम देईल तुम्हा ते. द्रव्यन सर्व वशा चोलाप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जागीरदारीचा बहुसाल. चोलाप्पाने कड जोरुनी विनंती केली मधुर वचनी. कृपालू होऊनी समर्थांनी बडोग्य प्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मना बहुत धन. आपुलाही योग्य सम्मान ते जाता होईल. ऐसे कोणी वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोलाप्पा लागून काय दिले सत्वर. मल्हारराव नुपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोग्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा एकोत भाविक भक्त. पंचमो अध्याय गोड हा. श्रीरस्तुं शुभं भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुनी शिशुचा हात अक्षरी पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोलाप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुनी मजवर्ती बडोग्यासी चालावे. भाषणे ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाची यामनी आम्हा विषय भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावाला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परिपाहवया यत्न करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दाभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाले व्यग्रचिंत काही उपाय सुचेना. आता जाऊनी लवलाई बडोग्यासी. काय सांगावे राज्यासी आणि सकल जणांची तोंड कैसे दाखवावे. ऐसा असो कोण्या एके दिवशी स्वामीसी साधोनीस योग्य समयासी. मेहनत घालूनी स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडप्प गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गा मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला.
मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय कुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोग्यासी आले परतोन, समर्थ कृपा भक्ती वाचोन अन्य उपाय ना होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्नारंभित पुढती, सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे चालला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुनी समर्थाला अनिवार, तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोला, काय तेव्हा बोलले. अडे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले. क्रोधा मुद्र पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पलाले तोंडाचे पाणी लटलट कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोग्यासी तेथील कार्य सोडूनी. साहेब विषय प्रयोग केला, मल्हाररावावरी आला. त्या कृताज्ञामादी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. घडीत लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा परिशोध प्रेमल भक्त. 6 अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा भाव भक्त परिशोध 6 अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत 6 अध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरहरणा, लोकापाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी ज्यांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी यती परब्रह्म. वेदांत नावडे तयासी, श्रवण करीती दिवशेनिशी, हेरली कराधिक शास्त्रासी, वेदन देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. त्यांची आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नुपापोटी, बहुत खरो निकटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रात्रदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजद्रोह होत असे. ऐसे एकेस दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, किती एक होते तयावेली. पावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुनी उत्तर, यती राज असले मुखी, काही न बोलती, वारंवारे हास्य करीती, पाहुनी ऐसे विचित्र वृद्धी, बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी, भुरड पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती असोत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याचे काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्तांनी, विकल्प पडता मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन, जवली पारसी दोघे जन, तेही निद्रेस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी ऋष्यक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश अपना करत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबोटोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवली होते जे पारसी, जागृत आली तयांसी, त्यांनी धावू धरोनी बुवांसी, सावध केले त्यावेली. मग स्वप्नींचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न केक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील
प्रश्नांसी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छितोसी, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृत्ता भय मानतोसी. मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे. हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे. फुकट आता नयेची, भुवांप्रती पडली खून. धरिले तत्काल स्वामी चरण, प्रेमाश्रू भरले नयन. कंठ झाले सददित, समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गलोनी, ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संपद, सदा परिशोध प्रेमल भक्त. सप्तमोऽध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ नमस्तु. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जयाजी भक्तविश्रामा. अनंत वेशानंता, राजे निजराम सरदार. त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बादर. शंकरराव नामक 6 लक्षांची जागीर. तयाप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्ण कर्मागाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केला नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणूनी, चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुखोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास. निंद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोलले. केली किती एक अनुष्ठान, तैसेची ब्रह्मन संतपूर्ण. बहुसाल दिदले दाने, आरोग्य व्हावे म्हणूनी. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध श्रीक्षेत्र गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र, दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांसी, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे त्वा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान रंबिले. पुन्हा तयासी स्वप्नी पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणूनी हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीचा नर नारी, कामधंदा करीती घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातः स्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संपद, सदा परिशोध प्रेमल भक्त. अष्टमोऽध्याय गोड हा. श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते. अष्टमोऽध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तीने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचे जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी ग्याजली ख्याती, कामना धरुनी चिंती. बहुत लोका दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वेश्वाधिक, शूद्र आणि अनामिक. पारसीय वन भाविक, दर्शनी संन्यासी येती पै. दर्शना येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी, सदानंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर येती संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐक्या नगरात, शंकरराव प्रवेशेत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. ते हे होते स्वामी सेवक वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकलिक, तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून,
विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र घालकी. ते म्हणती बाईसी, ही तुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चिंती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्ण कर्म या लागून, ब्रह्मसंबंधी पीडितो. तरी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाती टाकुनी. सेवे करी शंकररावासी, मनती लीला करुणी ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी, खाना दिदला फकीरांसी. आणि शेकनूर दर्गासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटता, स्वामीराज आज्ञापिती. बारीक वाटून निम्रपत्र, 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहला स्वामीराज वेद, व्याधे पली आपणाची. प्राकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी, दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. मनती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराजा ज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती. तेथे जुने गच्चिनुच्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशी आणि एकांस्थानी, राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामीचरणी, कारभारी करिताती. सर्वनुमते येते तेची, मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची, अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संपद, सदा परिशोध भाविक भक्त. 9मो अध्याय गोड हा. श्री स्वामीराजापर्णमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होती पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. त्याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामीचरित्र. ते शेवटाशी नेणार. स्वामी समर्थ सतिपे, आवेरी नामक ग्रामी. यजुर्वेदी गृहस्थश्रमी, बालपणा में द्विज कोणी. राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती. अनुकूल सर्व तया प्रती, सावकारी सरापी करीती. जनी वागती प्रतिनिष्ठ, 3 वर्षाचे वय झाले. संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पलटली तयाची, जरी संसारी वर्तती. तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती. कोटे आता भेटेल, पंचपक्वाने सुवर्ण ताटी. भरुनी आपणा पुढे येती, पाहुनी या स्वप्नी ऐसे गोष्टी. उल्हासले मानस, तत्काल केला निर्धार. सोडावे सर्व घरदार, मायापश दृढ तड. विवेकशास्त्र तोडावा, सोलापुरी कामम्मासी. ऐसे सांगून सर्वत्राशी, निघाले सद्गुरु शोधासी. घर दाड सोडिले, मोरगोडी ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित. महापुरुष जन्मले, मोरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्म सदारत. ईश्वर भक्त तेसेची, परितया नाही संतती. म्हणून या उद्विग्न चिंती, मग शिवाराधना करीती. कामन चिंती धरोनी, 12 वर्ष अनुष्ठान. केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन. वर देती तयासी, तुझी भक्ती पाहुनी. संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होऊन. बरवसाय पूर्ण असावा, ऐकोनी या वरासी. आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी. तेही चिंती तोषली, 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हारराव दीक्षित आनंदोन. संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामाभिमान. ठेविले तया लागून, शुल्क पक्षीय शशी समान. बाळ वाढू लागले, पुढे केले मोजीवंदन. वेदशास्त्री झाले निपुण,
निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ रस पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी. पूजे लागे आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान ऐशा लीला अपार. दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर. जगदुद्धार्थ अवतरले असो पुढे पौडपणी. यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवूनी. द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी. ब्राह्मण बैसले भोजनी. तूप केला सरोनी दीक्षितांते समजले. गले भरले होते घट तयासी लाविता मृतरस्य. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाती पातले. अन्यायाचे राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रास्त दाद त्यांची लागेना. तयासी हे ऐकुनी मूळगोडी आले धावूनी. मनती दीक्षितांसी सांगुनी दाद आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णपकर्ण झाला श्रुत. मनती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांची निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे एक सांगता दीक्षितांप्रती. तयावेली काय बोलती आता पलटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले पदतंत्र जन्मावरी. ऐसे एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होते त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पमृत्य. मूढ गोडी बालाप्पा येत पुण्यस्थान जानोनी. येथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्त जन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा परिशोध प्रेमल भक्त. दशमो अध्याय गोड हा. श्री स्वामी राजापर्णमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णले बालाप्पा मूड गोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथी कलला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मूड गोडीचे विप्र बालाप्पासी सांगत. गाणगापुरी विख्यात महाक्षत्री भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवली केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बालाप्पा तेव्हा पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंग सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिती. प्रातकाली उठोनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान अटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनिया मदोकरी. भोजन उत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्या स्नान करोनी पुन्हा बेसावे जप ध्यानी. हस्ता जातावर समनी संध्या स्नान करावे. करोनी या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सुतकांता. शीतोष्ण्याची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्ण्याचा होय त्रास अर्धपोट उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी येसी परी. बालाप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे अमुच्या सदनी. तुम्हास पडेल जे जे कमी ते आम्ही पूर्वजी. बालाप्पासी मानवले 2 दिवस तेसे गेले. पोट भरुनी जेविले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागुनिया मधुकरी संगमावरी झोली उदक बुडवावी.
मागोनी आणोनिया बाहेरी बैसावेती तेथे शिलेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नियम चालविला. ऐसे लोटता काही दिवस सर्व शरीर झाले कृश्य निशितीनी चिंता चिंतास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन भोग भोगावे दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. एक मास लोटता निश्चिती स्वप्नी तिनी यतिमूर्ती येऊनी दर्शन देती बालापाशी बालापास चिंती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊनी आज्ञापी अक्कलकोटी जावे त्वा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा कार्य आपण साधा आपण केले अनुष्ठान परी ते न जाहले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बालाप्पा आले संगमासी वृक्षांतली ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचली ताता खालोनी ऋष्यक एक निघाला. तयांसी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले ग्राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्राम भितरी पक्वाने मिळाले घरोघरी बालाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहला चरण चाले चालून. अक्कलकोटी दुसरे दिनी बालाप्पा पोचले येऊन नगर रम्य देखिली तेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचा महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जोका वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद श्रोते सदा परिसोत. 11मोऽध्याय गोड हा. श्रीरस्तुं शुभं भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. करवाया जगदुद्धार हरवाया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धडी तसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. आता अध्यायाच्या अंती बालाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खाच बागेत यात्रा झाली आली बहुत गर्दी जाहली श्री जवली दर्शनाच्या उत्कष्ट चिंती खडी साकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले अजान बाहू सुहस्य वदन श्रीमूर्ती श्री स्वामी मूर्ती पाहून बालाप्पाने धावून दृढ चरण धरिले येऊनी या भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी ब्रह्मनंदन माये पोटी श्रोत ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतली उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमा करून बालाप्पाचे प्रेम बालाप्पावरचे प्रेम ऐसे कृतज्ञेने दाविले. त्याच सवे एक जागीरदार ते होते बिरांड्यावर स्वयंपाक करूनी तयार मनती जाऊ दर्शना मनती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य मनोनी तयासी. बालाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती नूप मंदिरात राजज्ञ वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिरांड्यावरी आले नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाली उठोनी षटकर्मा ते आचरुनी घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपवास्त दैवत्य त्यांचे करावे पूजन नित्य माध्याही नियता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोली घेऊनी श्रीजवली येऊनी मस्तकी ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणी मागुनिया मधुकरी मग यावे बिरांड्यावरी ते जी मिळेल भाजी भाकरी त्यांनी पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोलाप्पादी करोन सेवे करी बहुत जन
त्यात सुंदराबाई बहु म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बालाप्पा बाई आज्ञा करियेसी. आपणही श्री सेवेसी करीत जावा आनंदे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पे त्या कारणे अत्यंत भांडणे होत सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बालाप्पानी पाहुनी नाना युक्ती योजुनी मोडूनी टाकेले भांडण. एकचित्त सर्व केले बालाप्पाची प्रेमल भक्ती. पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणीचे चिंती. सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस. बालाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चेन नसे रात क्षणभरी, भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ते पाहता उकलोन. विष त्यात निघाले पूर्व कोणे कृतज्ञ. बालाप्पासी यावे मरण, विष निदिले कानोल्यातून. पडले आज बाहेरी, स्वामी कृपेने आजवरी. गुप्त असे उद्धरी, सद्गुरु सेवा त्याचे करी. व्हावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी. तयांनी महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बालाप्पासी, शंकर पूजन वर्जावे तैसे आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करीती, परी बालाप्पाचे चिंती. विश्वास काही पटेना, बाईच्या आग्रहावरून दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला तया निश्चये. पूजा करावे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहिवीत, प्रश्न पाहता बालाप्पा. एक चिठ्ठी त्यातूनी उचलूनी पाहता वाचूनी. न करायची पूजन, तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्राती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भटे एके दिवशी, काय बोलती समर्थ बालाप्पासी. दारा पुत्र सोडून देशी, आपण इथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बालाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजुनी, आज्ञा होईल ऐसेची. श्रीपाद भटे एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवी तिच्या दर्शनासी, जावयाची बालाप्पा. ऐसे कुनिया समर्थ हास्यमुख काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बालाप्पा येत करत असे. श्रीपाद भटे बालाप्पासी समर्थ न देती आज्ञासी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणुनी, अवश्य मने त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहुनी उभयतांसी टाकिल्या. चिठ्ठी कया पुल्या करी, भटजी उचलुनी सत्वरी. येते कराहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती, बालाप्पाची जडली होती. तैसे कैसे दूर तया प्रती, करतिली यती दयाल. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संपद, सदा प्रेमल परिशोध. 12 अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ नमस्तु. श्री गणेशाय नमः. अध्याय 13. शुल्क पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरा तैसे हे स्वामी चरित्र. अध्याय वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भटे बालाप्पा प्रती कपट युवती फसू पाहती. परी झाले व्यर्थची, स्वयंपाक करावयासी. लज्जा वाटे तयासी, तया ते एके समयासी. काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निध गुरु. असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु. बालाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे सेवेकऱ्यांचं नित्य त्रास.
त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान, परी बालाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बालाप्पा ते उठविले. तेपासून बालाप्पासी त्रास देती अरंदिशी गाराने सांगता स्वामीसी बाई ते शब्द ताडेती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्याचे घरी येत तो चोलाप्पा विख्यात. स्वामी भक्त जाहला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासा द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्था राहिले असता आनंदात वर्तमान वर्तिले. कोण्या भक्तीने समर्थांसी अर्पियेले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचारे सा त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो नाही तो आहे चोलाप्पा जवली. ऐसे एकता त्या काली जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोलापाल जवली येऊन सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती चोलाप्पाचे बोले तयासी हार नाही अम्मापासी. बालाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बालाप्पा जवली येऊन सत्वर हार मागू लागला. बालाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोलाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोलाप्पा कारणे. जबाब दिला चोलाप्पाने बालाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकूनी जमादार परतोनी उपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोलाप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोलाप्पाचे करी जोक होता आजवरी तो काढूनी त्यास दुरी करावे म्हणत राणी म्हणतसे. असो एक अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वैशिष्ट्य. एकच वस्त्र तयावेली पडले होते श्री जवली. तयांसी करुणीय झोली समर्थ करी घेतली. उल्लेख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तया वेली सर्वत्राला आश्चर्य वाटेले. झोली घेऊनी समर्थ काय उणे असे उणे तेथे जे जे दर्शनास आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली. झोली चोलाप्पा ते देऊनी समर्थ बोलले काय मोचन. चोलाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यांशी आनंद झाला तयासी परी न आले मानसी. श्री चरण अंतरिले चोलाप्पाशी दूर केले. बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बालाप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बालाप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी तारण कडी बौसाल. ऐसे ते कोणी बालाप्पासी दुःख झाले मानसी. सोडून ये स्वामी चरणांसी म्हणती जावे येतुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जाऊ येतुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थ जवली पातले. तेव्हा एके सेवेकरांशी बोलती काय समर्थ. बालाप्पा दर्शनास येते त्यांचे आसन दाखवावे. बालाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिलेना. कोठे मांडावा आसन विचार पडला तया लागून. तो त्याच रात्री स्वप्न बालाप्पानी देखील. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशब ठेवीत जपाचा. काढून दिले बालाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्भवरेती कोणासी माननासी जाहले. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारिणी कोणाप्रती धैर्य काही होय ना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भेऊन तैसे न करी केले तयांनी. समर्थ दर्शना एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करीती कारभार. ऐसे कोणी उत्तर बर्वी म्हणे समजला. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजीदारांशी. कैद करून या बाईसी या नावे म्हणती सत्वर. फौजीदारांशी समर्थ काही एक ना बोल
कीर्तीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या पूजे सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केले असे नुपराये. मग सेवा कराय अशी घेऊन गेलेस बालापासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बालाप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लभ्य मानसी स्वामी सेवा करू की. बालाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बालाप्पानी चाकरी एकतच सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि सक्ती. तैसे सद्गुरु चरणी सक्ती. तेने येत मोक्ष हाती. अन्न साधने व्यर्थची उगीच करीती दाबिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती. त्यावरी होती कृपालू. अक्कलकोटी निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझिया पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा भक्त परिशोध. त्रयोदशोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणांपर्णमस्तु. शुभं भवतु भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परमपावना. दीनवंदो जगद्गुरु. प्रातकाली उठोनी आधी करावे नामस्मरण. अंती द्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातकर्म अटपोनी. मग बैसावे आसनी. भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालोनी शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांदूल दक्षिण शुद्ध अर्पावे. नाना ख्याद नैवेद्यकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. दीपदीपार्थ अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरहरणा. परंपरा कैवल्य सदना. ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकापाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा. वेदवंदा जगद्गुरु. सुखधामा निवासिया. सर्व साक्षी पर करुणालया. भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै. ते तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्ट दीपालादिक समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देविता तूच समर्थ निश्चये. जगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी अध्यामादिग्र कोटे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांत चरित तर्कचाचरे शास्त्रेंतेही नावडे. विष्णू शंकर एक सरे कुट्टीत झाले सर्वही. मी केवल अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्यमुखी निश्चिती छिनला ख्याती वर्णता. दृढ ठेविला चरणी माता. रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री आमिना आश्रय देई जे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाहो निरसोन. हे लोकी सुख देव उन परलोक साधन करवावे. दुस्तार हा भवसागर याचे पावो या पहिले तीर. तन्मान्य तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्राती भोली नाना मी न बाधो तुझे कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क रिगटी हृदयी प्रगटपे. शांतिमनी सदा वसो वृत्ताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृत्ताविषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू सगम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम हो भवबंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्राती चिंता अंगी न यावी. असत्यता सत्य विजयी सर्वदा. अप्तमार्गाचे पोषण न्याय व मार्गवलंबन. इतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वर प्रसाद देईल. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे.
श्री स्वामी समर्थ ऐसा पडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा होरात्र तेने सर्वत्र पाविजे. प्रसंगी मानस पूजा समर्थ करिता तेही प्रिय होई समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती. परी असता शुद्ध चिंती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयांचा भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फल भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संपद एकोद भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा. श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी कीर्तीने जडता चारी पुरुषार्थी येती आता. पाप ताप त्याने वार्ता त्याने काही न उरची. सर्व कामना पुरवोनी अंती दाविती सुरभुवनी. जे नर करीती नामस्मरण तेही मुक्त याच देही. मंगलवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासते. शीतोष्ण्याची भीती नसेची जयांची चिंती. सदारण्यात वसती एकांतस्थली समर्थ परमेश्वर रूप यती. ऐसे ज्यांच्या वाटे चिंती ते करीती स्वामी भक्ती. जन हसती तयाते त्यावेळी मंगलवेड्यात. बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत. दीन स्थिती तयाची तो एके दिने फिरत फिरत. सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ. दिगंबर यतिराज कटायक्षया करोनी तियेवर केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालत असे. अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्री चरणी. म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडूनी अस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुनी या प्रेमल भक्ती अंतरी संतोषले यती. वरदस्त ठेविती तत्काल मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे. मग बसाप्पाची कांता ऐकुनी ऐसी वार्ता. करीत असे अकांता मने घड बुडाले. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी. मने छोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चिंत स्वामी चरणी सक्त. जनापवादान भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करत. तव झाले असे रात्र घोरत वडाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूड शिपादे ओरडती. परी बालाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृद्धी देहभान नसेची. तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिले सकल तेज अग्नी समान. पादस्पर्श सर्प झाला बसाप्पा भानावरी आला. प्रेमित देखिला सर्प मोई चोईकडे. ऋष्यशाखा अलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुनी ऐसी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई. न करी काही अनुमान काही देव तुझे उदेल. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडूनी त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडालुनी सर्प त्वरित सत्वर उचलूनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊलीत. तेथे आपुला अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत. तव त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे त्वरित. सुखे करावा संसार दारा पुत्र पोशिजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुखोपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्याधारे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संपद सदा भाविक परिशोध. 15मोध्याय गोड हा. श्री स्वामी राजा चरणांपर्णमस्तु. श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः.
भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूतरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता तयांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात नांदत होते आनंद निर्वाह करीती नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुका इत्या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची. ते होते त्या गावचे होते संपूर्ण पूर्णचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबई तयाचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामीं ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान त्या सत्य येईल ऐसा वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फर्याद लागला ब्रुसी बट्टा लागेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाले त्यात संशय असेना. तुम्ही वावया कर्जमुक्त यासी करावी एक युक्त. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अप्पूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाली वास करीत त्याचीच सेवा कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोट जात समर्थचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसे नामे दिदले त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडित राम म्हटले गजानन शिवराम म्हटले हरिभाऊ मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलवूनी तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून एक ते एका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेली श्रीनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाल. श्लोक आकाशात पततितोय यथा गच्छति सागरम सर्व देव समर नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदेशून केला पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईवरून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले तयाला लागोनी त्याच्या पादुका बनवून येते आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी दास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविले. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चय परिधान करी भगवे वस्त्रे संसार देई सोडूनी मग छाती कपनी झोली. समर्थ तयासी दिदली होती ते घेऊनी तयावेली परिधान केला सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी. देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटावा पुला संसार लोभ मोह अपू मात्र चिंता तुआ न धरावा. आज्ञा ऐकोनी येसी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलविले संकल्प करूनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटाविता तारानामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडवूनी.
विनवी तसे जोडून कर अध्यापी स्थापा करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी येती उत्तर ऐकोनी स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविता समग्र तिये दिदले व शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुकात स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामोट्या पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ गोसावी होऊनी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा भाविक भक्त परिशोध षोडशोध्याय गोड हा. श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुनी ती हे वृत्त ऐकोनी दुःख केला निवार. निजमातेचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी कुमार स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्ट सांगुनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शनाला उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुलापासून सर्वही. ऐकुनिया देव मामलेदार हसुनिया देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझ्याने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याचा उपदेश जाहल. मठ होता कामोठ्या पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशक्त. मग कांदेवाडीत एक जागा दिली एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परित्यांच्या चिंता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंत केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी वेकिले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंद झाले नाना जोशी प्रेमनंदे चरणवंदिती स्तवन करीती तयाते. स्वामी सुता ते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी पाहून या स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्याच सवे. स्वामी सुत दिवसेदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी करुणी कामना कोणी येतीची दर्शना त्यासी समर्थ करी आज्ञा सुताकडे जावयासी. स्वामी सुत ही तयाप्रती मनातील खून जाणती सांगती ऐकुनी जन चकित होती वर्तती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवा उदकानन ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊनी आरंभिले प्रेमल भजन जे करुणा रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. स्वामी सेविकांचे मने सत्वरी तुम्ही जाऊनी यावसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया नावे.
पाहुनिया स्वामीसी समर्थांसी उल्हास सुता ते मानसी धावूनी या वेगेसी मिठी चरणी घातली निज मातेच निदसुता ते पाहून आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी स्वामी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थ पुढे करीती भजन पायी कडावा घालून प्रेम रंगे नाचती ऐसे एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीते पायी कडावा घालूनी एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजमनी निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचने ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसाहे त्याची स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरिती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चिती चिंता न काही करावी असो एके मग स्वामी सुत ते स्थल सोडून त्वरित नगार बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुधिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तरी शीन झाला स्वामी सुत दुःख करी दिवसे रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित असे समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईसी पाठविले सेविकरी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निधानावे परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विहर दुःख त्याचे पोटी रात्रंदिसे सलतसे मग सांगती समर्थ त्यासी घालवणी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणे तरी जाऊन तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेदिवस देहसीन होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न येत सत्य तरी तोफ भरुनी यथार्थ ठेविली ती बुडवुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जिवंत परवान केली आजार वाढला विशेष श्रवण शुद्ध पतिप्रदेश केला असे कैवल्यवास सर्व लोक हललती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुनी परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवरती अंग टाकीती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षण इतुक्या माझी सत्वर मुंबईवरून आला तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवली केले मुंबापूर तेथे समजला समाचार पर्वत्र पावलात्मज निजपुत्रा मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःख समय वर्तता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पायी बोलेले काय समर्थांते सुत आपुला भक्त सोनी अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली कालासी ओढून बलेची मगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उपदला भौकान दुस्तार ख्याती वाढली झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद भाविक भक्त परिशोध सप्तदशमोध्याय गोड हा श्री भगवान चरणांपर नमस्तु श्रीरस्तुं शुभं भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न का सेवेकरी करी ताती समर्थांते. तेव्हाच बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मनी मानसी त्या समयी मोरपंकरासी अधिकारणे मुगादिसी चिंता तुम्ही न करावी. मोरपंकरा समर्थ म्हणती वेलोवेला रात्रंदिनी तोच चाला. मोठमोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची मीठ जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपून ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी.
यांचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कलेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अंतर्ज्ञानी दादा त्याचे अभिमान, त्याचे शरीर सदा समाधान कृष्य होत चालले. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिनी समर्थांसी दादांप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घाले असी, आरोग्य होईल बालासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बोत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊनी सत्यपादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचा. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावे असी, तुम्ही पाठवा दादांसी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकुनी बाईसी म्हणती द्यावे पाठवूनी, बाल आहे जरी अज्ञान तरी सांभाळू तयासी. समर्थ पुण्याच्या बाईसी बोलले, तयात तुमचे काय गेले, अम्मासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादांसी पाठविले केजप्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी. पुढे सेवेकऱ्यां माझी सांगाती, त्यांची मुंबई पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादांसी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास घ्यावी, कफनी झोली निशान. ब्रह्मचारी दादांसी उपदेशिती, दिवशेनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वथा न रुचे चिंता तयाची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी, शेवटी दादांसी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांचा. मोर्चला आणून सत्वर धरा, म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेचे. श्रीच्या पादुका शिरी पडता उपजली त्याची झाली त्याच्या चिंता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता, ज्ञान गेला लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, जाहला तत्काल ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुनी वृत्ती, काकूबाई दचकली चिंती, म्हणे समर्थ दादांप्रती वेळ खच्चित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादांशी शिरी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तयसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारूने, तुके जे पुरे जाहले. ऐकून येशा वचनाला समर्थांशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला गोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाल पीडित स्व असते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादांसी बनवून गोसावी कफनी झोली अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेशी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकचे कौतुक मांडिले, दादांसी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिच्या पाशी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बोलणे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतरी करणी, म्हणे तुझी ही करणी लोकापावाद कारण. ऐकोनी मातेच्या युक्ती दादा तेजप्रती बोलती, हे ही कसुके तुझ गच्छती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकुने वचन उदास झाले तियेचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी वजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा प्रेमल परिशोध अष्टदशमोध्याय गोड हा. श्रीरस्तुं शुभं भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चिंते करिता श्रवण
तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन. पंत सुलभ होतसे बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अत्याद्यारे श्रवण करिता. सर्वत्र पाविजे निश्चये, प्रसिद्ध आनंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांच्या सर्व ख्याती अजरामर राहिली, कृष्णा तटाकी क्षेत्री पवित्र. ती देखिली त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत. महासाधू देखिले करावे हठ योग साधन, ऐसी इच्छा कर बहुत दिन. नाना स्नाने फिरोन, शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले. कितीक्यांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. ऐसे स्वामी एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रीचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला, ज्ञानचक्र वेदांतला. एक श्लोक श्रवण म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेतेची, समाधी लागली त्याची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंदी प्राणवायू. आश्चर्य करीती सकल जन, असो झाली काही वेल. समाधी उतरोन तत्काल, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांभुजांवरी, मस्तक ठेविले झडकरी. सददित झाले अंतरी, हर्षपोटी न चमावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे सुयती मूर्ती. केवल परमेश्वर सती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, अलंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जाहला. बहुत धर्म कृते केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कड जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी श्री नृसिंह सरस्वती. दर्शन समर्थ बोलले त्या समयासी, लोका धन्यता पावलासी. वारी शोता पालोनी, ते तियेची ध्यावे सोडूनी. त्वरित श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी. अंती जाती सुखावे. ऐकुनी या समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी, विपरीत केवी करतील. परियंतरीची खून, यती तत्काल जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एकना बोलावे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्तांनी, धर्मकृते बहु केली. यशवंतराव भोसेकर नावे देव मामलेदार. तयांसी ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी महालात अनिवार, होऊनी बंड केला ज्यांनी. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चिंता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिधले श्रीच्या करी. मनेच मजवरी कृपा जरी, तरी खडग देती हाती. जाऊनी बैसला दुरी, श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर, राज्यद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी, तडवड सत्वर आली बाहेरी. तडवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजले, ते शेवटाशी न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग कडी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेचे. आला परत स्वस्तांना नास, झेंडा उभारिला बंडाचा. त्याशी यश न आले, सर्व हेतू निष्फल झाले. शेवटी परिपत्य भोगिले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींची भक्त, तात्यास भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राज्यश्रीय सरदार. मायापाश तोडूनी, दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिशिती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनी विपरीत परी, श्रीचरणे धडले जडकरी. उभा राहिला कालदुरी, नवल परी जाहली. दीनवंदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी, मरण माझे चुकवावे.
ते पाहुनी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श त्याचे करू नको. ऐसे समर्थ बोलले, ते तोची नवल वर्तिले, तत्काल ऋषभांचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णताती, बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू, जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा परिशोध प्रेमल भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्त जनता संतापरा, सर्वेशा गुरुराया. वर्णता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, श्रोता वक्त श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला करोनी या स्त्रीची स्तुती, माता ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्या ते वदविती, व हस्तवदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना, येतेच भोजन देईजे. गृहस्थ आज्ञा मनोनी, केला नाना पक्वाने, फकीर बोलविले पंचजन, जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊनी जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्था ते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्था ते मन, सांशक झाले ते दवा, म्हणे यवन याती अपवित्र, त्याचे केसे घेऊ उच्चिष्ट. यतीमध्ये पावन कष्ट, कलता स्वजन्ना गोष्ट हे. आपला आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कलला सत्वर, मनती हा भाविक नर, कल्पना चिंती याची या. इतक्या माझी सहजिक, कोणी ब्रह्मिष्ठ गृहस्थ एक, येऊनी स्वामी सम्मुख, स्वस्ता उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, ब्रह्मिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिलावया साधन, त्याजवली नसे परी. त्यासी देखोनी समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मानस पात्रावरी बैसला. त्यासी बोलती समर्थ, तू मुंबापुरी जाय सत्वर, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काल मुंबईसी आला, उगाच भटकू लागला, द्रव्य मिळेल मनोनी. प्रभात समये एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापाशी स्वस्ता उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दाड उघडून घाई घाई, बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलविले त्याला, आसनावरी बैसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थाते. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्राचीन, वारंवार स्तुती करीत, श्रोतगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा एकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तुम शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख्य निमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कलसा अध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ पूर्ण करावा, भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्तांनी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निंबग्र झाले निजरूपी. षटक चक्राते भेदुनी, ब्रह्मानंदा छेदुनी, आत्मज्योती निघाली पूर्ण. हृदयातुनी ते दवा, जवल होते सेवेकरी.
त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करी नाना परी, तो वर्णला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःख करुणी अक्रंदत, ते वृत्तांत वर्णता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धारिलय जडमुडाला, तो महिमा कोण वर्णू. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्राम माझारी, जन्म माझा झालेसे, तेथेची बालपण गेला, आता कोपरलीसे येणे केले, उपशिक्षिक पद मिळाले, विद्यालय सांप्रत, वाणी माडवाडी श्रेष्ठ, नाम त्यांचे शंकर शेठ, त्यांसीला स्नेह झाला निकट, आश्रय द्याचे ते माझे, त्यासी स्वामी चरणी भक्ती, भावार्थी पूजन करीती, दिवसा उपजली चिंती, स्वामी चरित्र श्रवणांची, ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प, प्रथमाध्यायी मंगलचरण, कार्य सिद्धार्थ देवस्थान, आधार श्री स्वामी चरित्रास, कोणयेची कथन केलेसे, श्री गुरु कर्दलीवनातुनी, आले स्वामी रूपे प्रगटले, भूतरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्याय. तारावया भक्तजनांना, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला, वृत्तांते तृतीय अध्याय. निश्चये स्वामीचा करावया छल, आले दोन संन्यासी खल, तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडोग्यासी, त्यांनी न्यावया स्वामीसी, पाठविले कारभाऱ्यांसी, पाचव्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र, सहाव्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते सातव्यात सांगितले, शंकरराव नामे एक, गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त, आठव्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत, श्री त्यांनी बांधिला श्रीचा मठ, ते पावन वर्णन समस्त, नवव्यात केलेसे, चिदंबर दीक्षितांचा वृत्त, वर्णले दशमा अध्यायात, ते कथा पुनीत श्रोते, होत सत्याची, 11वा आणि 12वा, तैसेचे अध्याय 13वा, बलापाचा इतिहास बरवा, त्या माझी निरोपिला, भक्तिमार्ग निरोपण, संकलिक केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण, सत्तारक भाविका, बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झालास भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली, हरिभाऊ नामे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 त्याचे निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले, स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन चंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू, सारांश रूपे सत्यपे, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची जय केले वर्णन, 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविल वृत्त निवेदले, पूर्ण केला ग्रंथ स्वामी चरित्र, शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार बघ त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा, बलवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलेसे, स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुर्यायोग्य हा पार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्याशी वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरसो अंती, मोक्षपद मिलो त्या अंगी, सर्वदा विनय वसो, वृत्ताभिमान तो नसो, सर्व विधासार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, ते जिनी प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाला, गुरु कृपा घना समर्था, स्वामी चरित्र सुंदर उखान, त्यातुनी कुसुमे वेचून, सुंदर माला करुनी आला घेऊन, विष्णू कवी आपुला कंठी तत्काल, घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित त्याचा प्रतिपाल,
करावा बाल आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संपद सदा परिशोध भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी राजापर्णमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय संपूर्ण.